नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवते उपवास स्पेशल साबुदाण्याचे वडे. चला तर मग सुरुवात करूया. साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून साबुदाणा घेतलाय. त्याचबरोबर 2 बटाटे आणि 1 मिरची घेतली आणि थोडेसे शेंगदाणे घेतले. साबुदाणा कढईत घालून भाजून घेतला. जरासा कलर बदलल्यावर काढून घेतला. त्याच कढईत शेंगदाणे घातले आणि ते व्यवस्थित भाजून घेतले. साबुदाणा थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. आणि मिक्सरला त्याचे बारीक पीठ करून घेतले. असं एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं. साल काढलेल्या शेंगदाण्यात 1 मिरची घातली. मी इथे 1च मिरची घेतली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण मिरच्या घेऊ शकता. आणि मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेतली. बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट साबुदाण्याच्या पिठात घातला. आणि मग ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले. दोन उकडलेले बटाटे घेतले आणि ते खिसणीवर किसून पिठात मिक्स केले. आणि त्यात चवीपुरते जरासं मीठ टाकलं. सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं. पिठात थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घेतलं. हे पीठ शक्यतो चांगलं मऊसूत होईपर्यंत मळायचं. मग हे मी पीठ 10 मिनिटं बाजूला करून ठेवलं होतं. 10 मिनिटानंतर मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून बटर पेपरवर असे थापून घेतले. तेलात एक वडी सोडून भाजून घेतले. मग गरम तेलात सोनेरी कलर येईपर्यंत एक वडी सोडून भाजून घेतली. अशा प्रकारे सर्व वड्या भाजून झालेल्या आहेत. अशा प्रकारे साबुदाण्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या वड्या खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.